नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्री किचन मध्ये स्वागत करते। तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत। मला माहिती आहे आत्ताच गणपती झालेले आहेत, बऱ्याच जणांकडे गणपती होते आणि आमच्याकडे सुद्धा गणपती होते। तर गणपतीमध्ये भरपूर असे फ्रुट्स आलेले आहेत, तर त्या फ्रुट्सची मस्त अशी स्पेशल रेसिपी आज मी केलेली आहे, ती म्हणजे सेविया फ्रूट कस्टर्ड। चला तर मग बघूयात हे सेविया फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते। तर मी ते पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तूप टाकल्याने काय होतं, छान असा स्वाद येतो, म्हणून तूप थोडंसं गरम करून घेऊया। तूप जे आहे ते गरम झालेलं आहे, तर आता इथे आपण हाफ कप शेवया टाकून घेऊयात। आणि आता या शेवया ज्या आहेत त्या आपल्याला छान अशा फ्राय करायच्या आहेत। त्यांचा थोडासा कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला या शेवया फ्राय करायच्या आहेत। गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची, लो फ्लेम वरती छान असं फ्राय करून घेऊया। तर इथे शेवया ज्या आहेत त्या छान अशा आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध। तर दूध जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे। अर्धा लिटर दूध मी इथे टाकलेलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। अर्धा लिटर दूध आधी मी गरम करून घेतलं होतं आणि मग टाकलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं हे असंच छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूया साखर। साखर ही आपल्याला नंतर ऍड करायची आहे, जेव्हा आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ त्यानंतर। तर मी ते हाफ कप साखर घेतलेली आहे, छान असं मिक्स करून घेऊया। आता असंच आपल्याला मीडियम फ्लेम वरती, लो टू मीडियम फ्लेम वरती अजून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं असंच आपण शिजवून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तर मी इथे 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। ती कस्टर्ड पावडर आपण या कपामध्ये टाकून घेऊया आणि सोबतच यामध्ये थोडंसं दूध टाकू। अगदी थोडंसं दूध ऍड करायचं आणि आता एका स्पूनने हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तर हे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे आपण कस्टर्ड पावडरचं मिक्सचर तयार करून घेतलेलं आहे। तर ते कस्टर्ड पावडरचं मिक्सचर आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया। मी 1 टेबलस्पूनच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तुम्हाला जर का दुसरा कुठला फ्लेवर घ्यायचा असेल तर दुसऱ्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली तरीही चालेल। आणि आता आपल्याला अजून 3 ते 4 मिनिटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे आपण साधारण 3 ते 4 मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि शेवई जे आहे त्याच्यामधले ते पण छान अशा शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे असंच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थोडंसं हे थंड झालं की मग एका बाउलमध्ये काढून आपल्याला हे फ्रीजरला ठेवायचं आहे 1 ते 1.5 तासासाठी। तर इथे तुम्ही बघू शकता हे मिक्सचर जे आहे ते पूर्ण असं थंड झालेलं आहे आणि सोबतच थोडंसं घट्ट सुद्धा झालेलं आहे आणि शेवया ज्या आहेत त्या छान अशा फुलल्यात सुद्धा। चला तर मग आता हे सगळं मिक्सचर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया।
तर इथे मी एका बाउलमध्ये सगळं मिक्सर काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर का असं वाटलं की आपलं कस्टर्ड जे आहे ते खूपच घट्ट झालंय, तर काही हरकत नाही, गरम दूध थोडंसं यामध्ये टाकायचं. ते थोडंसं तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता. आता हे थंड झाल्यावर रूम टेम्परेचरला आल्यावरती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे साधारण 1 ते 1.5 तास फ्रीजरला ठेवायचं आहे. छान मस्त थंड थंड असं डेझर्टला असं आपण खाऊ शकतो. जर का तुम्हाला हे असंच खायला आवडत असेल तर तुम्ही असंच याच्यामध्ये फ्रुट्स टाकून जरी खाल्लात तरीही चालेल. तर आता मी हे 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजरला ठेवते. तर इथे मी साधारण 2 तास हे फ्रीजरला ठेवलं आणि तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त असं थंड असं झालेलं आहे ते. आणि थंड थंड डेझर्ट खायला खूप मजा येते. त्यासोबत मी इथे बनाना घेतलेला आहे, केळ, त्यानंतर सफरचंद घेतलेले आहेत, पेर घेतलेला आहे, डाळिंब घेतलेला आहे. तुमच्याकडे जर का ग्रेप्स असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जी फळं आवडतात ती फळं तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करू शकता. तर चला आता ही सगळी फळं आपण या बाउलमध्ये टाकून घेऊया. सफरचंद छान असं टाकलेलं आहे. त्यानंतर पेर टाकूया. बनाना छान असे कट करून घ्यायचे. फ्रुट्स म्हणजे छान लागतात. आणि त्यासोबतच डाळिंब. तुम्हाला जे फ्रुट्स आवडतात ते फ्रुट्स तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. आता गणपतीमध्ये एवढे फ्रुट्स झाले होते म्हणून मग मी एक स्पेशल रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जेवढे फ्रुट्स आवडतात तेवढे तुम्ही ऍड करू शकता. वाव, एकदम छान असं दिसतंय आणि स्मेल पण एकदम मस्त येतोय. छान असं आपण मिक्स करून घेऊयात. म्हणजे आपलं कस्टर्ड, सेवई कस्टर्ड आणि फ्रुट्स मस्त असे मिक्स झाले पाहिजेत. आणि हे सगळे फ्रुट्स मी आत्ताच कट करून घेतलेले आहेत. म्हणजे फ्रेश जे असतात ते कट करून घ्यायचे, आधीच कट करून नका ठेवू. जेव्हा तुम्ही खाणार आहात त्याच्या 10 मिनिटं आधी तुम्ही फ्रुट्स कट करून घेतले तरीही चालेल. तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतंय आपलं सेविया फ्रूट कस्टर्ड. वाव, हे तिन्हीचा जो कॉम्बो झालाय ना तो खूप छान झालेला आहे आणि त्याची चव पण त्याच्यामध्ये तितकीच मस्त अशी लागते. चला तर आता एका बाउलमध्ये हे आपण सर्व करून घेऊया. आता हे छान मस्त असं आपण कलरफुल टुटी फ्रुटीने त्याच्यावरती गार्निशिंग करूया. किती मस्त आपलं सेवया फ्रूट कस्टर्ड दिसतंय ना. वाव, तुमच्याकडे पण जर का गणपतीला खूप अशी फ्रूट्स आले असतील तर ही डिश नक्की ट्राय करा. कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.